नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर वीणा भालेराव, सहयोगी प्राध्यापक, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आज आपण ऊसतोड कामगार महिलांच्या प्रजनन आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याची काय कारणं आहेत याबद्दल पाहणार आहोत. खरे पाहता ऊसतोड कामगार महिलांचं हे जे कार्य आहे हे अतिशय श्रमदायी कार्य आहे म्हणायला हरकत नाही, कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती ऊसतोड करायची असते, त्याचं वजन करायचं असतं. एका ठिकाणाहून हा ऊस शेतामध्ये कापल्यानंतर ट्रकपर्यंत, ट्रॅक्टरपर्यंत, बैलगाडीपर्यंत उचलून न्यायचा असतो. बऱ्याच वेळा त्यांना तो ऊस तिथे ट्रकवरती लोड पण करायचा असतो आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये त्यांना भरपूर शक्ती लागते. तेव्हा या महिलांना आपण पाहतो प्रजनन आरोग्यामधल्या विविध समस्या आढळून येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की त्यांचं पोट दुखणं, मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव जास्त प्रमाणात होणं, त्याचप्रमाणे ओटीपोट दुखणं, कधीकधी पोटामध्ये गाठ असणं, कधीकधी पोटांमध्ये कळ येणे, अशा वेगवेगळ्या समस्या त्यांना भेडसावत असतात. तर यापैकी या महिलांचा जो आहार आहे हा योग्य नसल्यामुळे सुद्धा अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्या कमी करण्यासाठी पूरक आहार, पोषक आहार असणं खूप गरजेचं आहे. शेतामध्ये जे काही आपल्याला उपलब्ध असेल, गावामध्ये जिथे तुम्ही कामाला जात असणार तिथं ज्या कोणत्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे. सामान्यपणे आपण पाहतो महिला जे खातात ठेचा, भाकरी किंवा वरण भात अशा पद्धतीने त्यांचा आहार असतो, परंतु यासोबत भाजी किंवा घट्ट वरण, डाळ मोठ्या प्रमाणात आहारात समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण तत्व आहेत ती मिळतात, खनिजे मिळतात, तर डाळींमधून आपल्याला प्रथिने मिळतात. ज्या महिलांना अंडी म्हणा किंवा नॉनव्हेज जे असतं ते खायला चालत असेल त्यांनी नक्कीच आहारात आठवड्यातून 1 ते 2 वेळेस समावेश करायला हरकत नाही. परंतु ज्या महिलांना असे पदार्थ चालत नाहीत त्यांनी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या भाज्या किंवा धुवून घेतलेल्या किंवा ज्या काही आहारात भाज्यांचं प्रमाण आहे ते घट्ट प्रमाणात असावं, जास्त अधिक क्वांटिटीमध्ये असावं आणि सोबतच त्यांचं भाकरीचं प्रमाण भरपूर असावं, जेणेकरून कमीत कमी दिवसातून 3 ते 4 वेळा त्यांचा आहार घेतला जावा. कारण की त्यांना लागणारी शक्ती भरपूर आहे, परंतु आहार कमी आहे, ज्यामुळं त्यांचं शरीर प्रकृती जे दिसते ती अगदी बारीक दिसायला लागते किंवा त्यांना आवश्यक आहे तेवढा रक्तपुरवठा नसतो. मग त्यांच्यामध्ये ॲनेमियाचं प्रमाण आढळून येतं आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲनेमिया होतो तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हळूहळू आपल्याला लवकर संसर्गजन्य आजार होऊ शकतात आणि ह्या संसर्गजन्य आजारांमुळे आपली प्रकृती खालावत जाते किंवा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे कुठल्याही वातावरणाचा आपल्यावर लवकर परिणाम होतो. तुम्हाला आपण पाहतो की जे काही काम करावं लागतं ते ऊन, वारा, पाऊस अशा सर्व सीझनमध्ये असतं आणि ह्या सर्व सीझनमध्ये काम करत असताना जेव्हा जेव्हा हे ऋतू बदल होतात, उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा, जे काही बदल होत असतात या प्रत्येक ऋतू बदलासोबत वातावरण बदलतं आणि मग अशा ज्या महिला ज्यांचं शरीरयष्टी बारीक आहे, ज्यांना ॲनेमिया आहे, ज्यांना रक्तक्षय आहे, अशांना लवकर आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं आपला आहार चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि ह्या साधं फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही तर प्रजनन आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा यांचा आहार खूप चांगला असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे असुरक्षित कामाची परिस्थिती, ज्याला आपण म्हणू की जिथं तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे तिथं तुम्हाला बऱ्याच वेळा मोठी अवजारं पण वापरावी लागतात, कोयते वापरावे लागतात, वजनदार ही अवजारं असतात आणि त्यासोबत तेवढी शार्प ज्याला म्हणू आपण चांगली धारदार असतात, त्यामुळे आपल्याला दुखापतीसुद्धा होतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींची सुद्धा तुम्ही लक्षात घेणं किंवा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या शेतांमध्ये काम करता, ऊसतोडणी हे काम चालू असताना बऱ्याच वेळा आपण पाहतो आजूबाजूच्या शेतांमध्ये फवारणी चाललेली असते किंवा नेमकीच ऊसामध्ये सुद्धा फवारणी झालेली असते, खते टाकत असतात किंवा अशी वेगवेगळी रसायनं वापरली जातात. जर एखादा व्यक्ती सतत रसायनांच्या संपर्कात येत असेल तर नक्कीच यापासून आपल्या शरीराला धोका असतो.
हे ज्याला म्हणू आपण स्लो पॉयझनिंग सारखा प्रकार आहे, जो प्रत्यक्ष आपल्याला दिसणार नाही, पण जेव्हा तुमच्या शरीरात त्वचेच्या माध्यमातून, नाकाच्या माध्यमातून ते शरीरामध्ये पोहोचतं, फुफ्फुसांमध्ये पोहोचतं, तेव्हा याचा आपल्याला नक्कीच वाईट परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो. इव्हन मी तर म्हणेन की ह्याचेच कारण जे पुढे आपल्याला भविष्यामध्ये कॅन्सरपर्यंतही नेण्यास कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा महिलांनो, हे जे काही अपायकारक घटक आहेत यांचा सुद्धा तुम्ही नक्कीच विचार करा. आहारात सुद्धा आपण ज्या काही भाज्या वापरतो यांच्यावर फवारणी झालेली असते, आणि आपण जर ह्या कच्च्या भाज्या खात असलो, धुतलेली नसेल किंवा स्वच्छ पाण्यात टाकलेली नसेल, ज्याच्यामध्ये मीठ आपण वापरलेलं नाही, तर ह्यापासून किंवा थोडं जास्त वेळ त्या पाण्यामध्ये त्यांना भिजवून ठेवलेलं नाही, तर त्यातले जे काही केमिकल्स आहेत ते त्याच्यामध्ये तसेच राहतात आणि आपल्या पोटात डायरेक्ट जातात. तेव्हा ही काळजी घेणं सुद्धा खूप गरजेची आहे की रसायनांपासून आपल्याला संपर्क जेवढा जास्त दूर ठेवता येईल तेवढी काळजी अधिक आपल्या शरीरासाठी चांगली आहे. फक्त आरोग्यावरच याचा प्रतिकूल परिणाम होत नाही, तर आपल्या प्रजनन आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप परिणाम होत असतो. त्यानंतर तुम्ही जिथे काम करता मैत्रिणींनो, त्या ठिकाणचं जे वातावरण पाहतो आपण, तुम्हाला कुठेतरी वाडी, वस्ती, खेडेगाव किंवा अजून इंटेरियर भाग ज्याला म्हणू आपण, जिथं रस्ते नसतात, जिथं वाहनं नसतात, जिथं बाकी सगळ्या सोयीसुविधा नसतात, दवाखाने नसतात, अशा ठिकाणी काम करावं लागतं. आणि मग हे सगळं काम जेव्हा करता तुम्ही, तेव्हा तिथे आरोग्य सेवा जशा पाहिजेत तशा उपलब्ध नसतात. साधी गोष्ट असते, सर्दी, ताप, खोकला असं जरी आजारपण असलं तरी तुम्हाला मग शहराच्या जवळच्या एखाद्या गावाला जावं लागतं, आणि मग त्या दिवशी आपल्या कामाची पडी होते, तो पैसाही आपला त्या दिवशीचा मिळू शकत नाही, शिवाय दवाखान्याला सुद्धा खर्च होतो. मग अशा कारणांमुळे सहसा महिला काय करतात, तर आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. साध्या आजारांना त्या महत्त्व देत नाहीत, अंगावर काढतात, आणि असं जर वारंवार घडत असेल तर नक्कीच याचे दूरगामी परिणाम होऊन आपल्या प्रजनन आरोग्यावर सुद्धा परिणाम त्याचा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे गर्भावस्थेत खूपशा महिला शेतात जेव्हा कामावर जातात ऊसतोडीच्या, तेव्हा त्या बऱ्याच जणी काय म्हणता आपल्याला गर्भावस्था त्यांची चालू असते, काही जणींची डिलिव्हरी नेमकीच झालेली असते, काही जणी छोट्या बाळाला अंगावर पाजत असतात. या सगळ्या परिस्थितींचा जर विचार केला तर त्यांना जी आवश्यक आरोग्य सेवा ज्या मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. गर्भावस्थेमध्ये त्यांचं जे रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे कमीत कमी 3 वेळेस, तसं तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक महिन्यालाच आरोग्य तपासणी झाली पाहिजे, परंतु कमीत कमी संपूर्ण 9 महिन्याच्या गर्भावस्थेमध्ये निदान 3 वेळेस तरी तपासणी होणं गरजेचं आहे. 1 ते 2 वेळेस कमीत कमी सोनोग्राफी होणं गरजेचं आहे की जेणेकरून बाळाची वाढ कशी होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. परंतु या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. किंवा त्याचप्रमाणे गर्भावस्थेच नाही तर डिलेव्हरीला सुद्धा जाण्या येण्याच्या सोयी नसल्यामुळे डिलेव्हरीच्या कळा सुरू झाल्यानंतर मग त्या महिलेला जर दवाखान्याच्या ठिकाणी पोहोचवायचं असेल तर याला खूप वेळ लागू शकतो, कधी कधी डॉक्टरांची उपलब्धता नसते, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे त्या जन्माला येणाऱ्या बाळावर होऊ शकतो, किंवा ही महिला स्वतःसुद्धा दगावल्या जाऊ शकते. किंवा कधी कधी अशा पण घटना ऐकतो आपण की शेतामध्येच तिची डिलिव्हरी होते, किंवा प्रवासातच तिची डिलिव्हरी होते, वाहनातच तिची डिलिव्हरी होते. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तिच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तेव्हा या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण आजारपण अंगावर तर नक्कीच काढायचं नाही, तर त्यासाठी आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. जसं थंडीच्या दिवसात तुम्ही काम करत असणार तर तिथे तुम्हाला गरम कपडे वापरायला पाहिजेत, सुती कपडे वापरायला पाहिजेत. उन्हाच्या दिवसात तुम्ही काम करत असल्या तर संपूर्ण शरीर झाकल्या जाईल अशा पद्धतीने, जसं आपण आजकाल पाहतो की बहुतांश ऊसतोड कामगार महिला ह्या जेंट्स लोकांचे शर्ट्स पण वापरतात, जेणेकरून त्यांची पाठ, समोरचा छातीचा भाग, हात, हा सगळा भाग झाकून राहील आणि जे उन्हामुळे जे त्रास होणार आहे तो बऱ्यापैकी टाळता येईल. त्याचप्रमाणे त्यांनी डोक्यावरून पदर म्हणा किंवा दुसरा रुमाल म्हणा किंवा एखादा स्कार्फ म्हणा बांधायला हरकत नाही, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुद्धा उन्हाचा त्रास होणार नाही किंवा उन्हाचे चटके बसणार नाहीत. तर अशी सुरक्षितता, त्याचप्रमाणे पायामध्ये सुद्धा पूर्ण पायाला पॅक असे बूट घालायला हरकत नाही की ज्यामुळे त्यांच्या पायांची सुद्धा सुरक्षितता राखता येईल. त्याचप्रमाणे ऊसतोड काम चालू असताना बऱ्याच वेळा शेतामध्ये त्यांना साप, विंचू, किडे अशा पद्धतीच्या जनावरांना सुद्धा धोका असतो. यांच्यापासून संरक्षणासाठी सुद्धा बूट किंवा त्यांना काय म्हणता येईल आपल्याला जास्तीत जास्त उंच पायामध्ये घालणारे
घालता येतील असे बूट वापरले तर त्यांच्यासाठी अजून ते चांगली गोष्ट होऊ शकेल. त्याचप्रमाणे मासिक पाळी दरम्यान जी काही आवश्यक वस्तू आहेत या बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये त्या जिथे शेतामध्ये राहतात, कारण की या महिलांना एका जागेहून दुसऱ्या जागेवरती शेतामध्ये फिरत जावं लागतं. ज्या ठिकाणी काम मिळेल त्या ठिकाणी जावं लागतं. मग अशा ठिकाणी त्यांना मासिक पाळी दरम्यान ज्या काही आवश्यक घटक, ज्याला उदाहरणार्थ म्हणता येईल की सॅनिटरी पॅड किंवा जे त्या कपडे बदलतात याची सोय उपलब्ध नसते, ह्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस या महिला काय करतात, कपडे बदलण्याचा कंटाळा करतात. सॅनिटरी पॅड एकदा वापरलं की ते 7-8 तास तसंच वापरतात आणि मग अशा वेळेस ह्या अशा अधिक तासांसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडपासून सुद्धा आपल्या शरीराला धोका असतो मैत्रिणींनो. कारण की जेव्हा आपण एक सॅनिटरी पॅड जास्त वेळ वापरतो तर त्यामध्ये जंतू निर्माण होण्याची शक्यता असते, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्यापासून आपल्याला दुर्गंधी येते एवढं मात्र नक्कीच लक्षात येतं. ही दुर्गंधी येते म्हणजेच आपण हे सॅनिटरी पॅड वापरणं योग्य नाही. तेव्हा इतक्या वेळ सॅनिटरी पॅड शरीराच्या जवळ ठेवणं योग्य असत नाही, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, विशेष करून प्रजनन आरोग्यासाठी चांगलं नाही. कारण की योनी मार्गावरती डायरेक्ट हा संपर्क या जंतूंचा येऊ शकतो, ज्यातून आत आपल्या शरीरामध्ये त्यांचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळं निदान 5 तासांमध्ये तरी सॅनिटरी पॅड बदलणं खूप खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या साहित्याची उपलब्धता नसते. त्याचप्रमाणे ज्या शेतामध्ये त्या काम करतात तिथे काही बाथरूम अशी सोय नसते, काही अशी जिथे जागा असेल, ज्याला आपण म्हणू की बाजूला एखाद्या ठिकाणी या महिलांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठे व्यवस्था नसल्यामुळे सुद्धा त्या कंटाळा करतात आणि अशामुळे सुद्धा त्या महिलांच्या प्रजनन आरोग्यावरती खूप त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो किंवा त्यांना धोका असतो. त्यानंतर हे सुद्धा आपण पाहतो की सीझनच्या दरम्यान ऊसतोडीचं हे पूर्ण 6 महिन्यांचं सीझन आहे आणि जिथेही टोळी पडेल शेतामध्ये काम करताना तेव्हा सकाळी अगदी लवकर उठून या महिलांना शेतामध्ये कामाला जावं लागतं. त्यांचा दिवसच अगदी 4 वाजता सुरू होतो आणि मग हा 6 पर्यंत त्यांना घरातले कामं आटोपून घ्यायचे असतात. 7 वाजेपर्यंत त्यांना शेतामध्ये जायचं असतं. शेतामध्ये काम एकदा सुरू झाल्यानंतर दुपारचा अर्ध्या 1 तासाचा मध्ये त्यांना जेवणाचा वेळ मिळतो. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचं असतं आणि संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत यांचं काम चालतं. म्हणजे जे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला 7 ते 8 तास काम खूप झालं दिवसभराचं, परंतु या महिलांच्या बाबतीत मात्र असं दिसून येत नाही. त्यांना जवळपास 10 आणि त्यापेक्षाही जास्त कधी तासांचं काम करावं लागतं आणि ह्या कामामुळे त्या लवकर थकतात. त्यांचे शरीर त्यांना साथ देऊ शकत नाही, त्यांचं मन त्याच्यामध्ये लागू शकत नाही आणि शरीरावर खूप अधिकचा ताण येतो. यामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यानंतर आपण पाहतो की या प्रजनन आरोग्याविषयी या महिलांना ज्ञानसुद्धा तसं तोडकंच असतं म्हणायला हरकत नाही. जसं की कुटुंब कल्याण पद्धती, तात्पुरत्या कुटुंब कल्याण पद्धती ज्या काही उपयोगात आणू शकतात आणि त्या कुटुंबाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतात किंवा सीमित ठेवू शकतात, छोटे कुटुंब ठेवू शकतात, ज्यामुळं आपल्या कुटुंबाची जे म्हणता येईल आपल्याला क्वालिटी जी आहे ती चांगली राहू शकेल. आपल्या कमीत कमी मुलं असतील तर आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचं भान नसल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे, शक्यता कमी असल्यामुळे, साधनांची उपलब्धता कमी असल्यामुळे या महिलांचे आपण पाहतो की दरवर्षी एक मूल जन्माला दिलेलं असतं किंवा त्या एकाच बाईला 4 ते 5 सुद्धा लेकरं झालेले असतात, ज्याच्यामुळे आपोआपच तिच्या संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो, तिच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो, आर्थिक परिस्थितीवर ताण पडतो आणि ह्या सगळ्यांचाच परिणाम, कारण एका बाळाला जन्म देणं म्हणजे त्याच्या संपूर्ण आयुष्याचं संगोपन करण्याची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी असते. परंतु आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा शैक्षणिक दर्जा म्हणा, अज्ञान म्हणा, ह्या सगळ्या घटकांमुळे ती महिला त्या बाळाचे पालक योग्य काळजी घेऊ शकत नाहीत आणि या सगळ्या घटकांचा परिणाम त्या बाळावरती, संपूर्ण कुटुंबावरती होतं. अशी मुलांकडं शिक्षणाची गैरसोय होते, त्या मुलांच्या आरोग्याची गैरसोय होते आणि याचा सगळाच परिणाम पुन्हा एकंदरीत हे एक दुष्टचक्र ज्याला म्हणू आपण, आईवडिलांवर होतो, आईवडिलांचा परिणाम परत मुलांवर होतो. अशा पद्धतीने अशी अनेक समस्या जी आहेत आपल्याला दिसून येतात या ऊसतोड कामगार महिलांच्या प्रजनन आरोग्यावरती परिणाम करणारे घटक.
आणि त्याचमुळे या सगळ्या घटकांचा जर विचार केला तर ऊसतोड कामगार महिलांनी विशेषतः या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या बालकांची, त्यांच्या संपूर्ण स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्यासाठी आपण कशा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो ही बाब लक्षात घ्यायला हवी आणि त्याप्रमाणे आपण पाऊल उचलायला हवं. धन्यवाद.